हॅलो, जर तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तुमच्याकडे फक्त 10 मिनिट आहे आणि तुमच्याकडे फक्त थोडेच प्रॉडक्ट आहे आणि तुम्हाला रेडी व्हायचं आहे ना, तर तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या बेसिक प्रॉडक्टमध्ये तुम्ही कशाप्रकारे रेडी होऊ शकता, हे मी तुम्हाला आज सांगेल. मी इथे माझं डेली यूजचं टोनर यूज करते आणि त्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करते, जे माझं डेली यूजचं आहे ते. आणि ते काढता-काढता भरपूर सारं खाली पडलं. खूप जीव दुखला माझा ते खाली पडलं तर, कारण महागडं आहे ना थोडं. त्यानंतर ना मी इथे यूज करते टिंटेड सनस्क्रीन. जर तुम्ही टिंटेड सनस्क्रीन यूज नसेल केली ना, तर खरंच एकदा यूज करा. खूप कमाल रिझल्ट मिळते. त्यानंतर मी यूज करते लॅक्मेची सीसी क्रीम आणि ही क्रीम मला खरंच खूप जास्त आवडते. म्हणजे मला कुठेही जायचं असलं ना, तर मी लॅक्मेची सीसी क्रीम यूज करून घेते आणि याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. त्यानंतर मग मी इथे लूज पावडर यूज करत आहे. मला कॉम्पॅक्टपेक्षा ना लूजच पावडर आवडते, म्हणून मी लूज पावडर यूज करते. आणि त्यानंतर मी इथे यूज करत आहे Ricohचा लिक्विड ब्लश आणि हा ब्लश खरंच खूप छान आहे. मी तो चीकला सुद्धा लावला आणि आय शॅडोला सुद्धा लावला. खूप छान वाटत होता तो. आणि त्यानंतर थोडं काजळ लावलं आणि मग लिपस्टिक लावली न्यूड कलरची, मला जशी नेहमी आवडते तशीच. आणि त्यानंतर माझा फायनल लूक अशा प्रकारे होता. खूप प्रिटी आणि खूप सुंदर असा म्हणजे वाटत होता नॅचरल मेकअप. आणि मेन तर मी खूप जास्त सुद्धा यूज नव्हते केले आजच्या मेकअपमध्ये. आणि तुम्हाला कसा वाटला हा मेकअप मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कुठे जायचं असेल आणि तुमच्याजवळ 10च मिनिट असेल ना, तर अशाच प्रकारे मेकअप करून घ्या आणि तुमच्याकडे जे प्रॉडक्ट अवेलेबल असेल ना, त्याच प्रॉडक्टमध्ये करू शकता. असं काही जरुरी नाहीये, की हे सर्व प्रॉडक्ट घेतले पाहिजे. पण तरी जर कोणाला हे प्रॉडक्ट पर्चेस करायचे असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिंक टाइप करा. तुम्हाला या सर्व प्रॉडक्टची लिंक मिळून जाईल. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.